ऊंचा नीचा सुंदर बनाया. ओके, ऊंचा नीचा सुंदर बनाया, दुनिया गोल बनाया. हाय रे बाबा दुनिया गोल बनाया. रिपीट, दुनिया गोल बनाया. हाय रे बाबा दुनिया गोल बनाया. नदी सागर सुंदर बनाया. नदी सागर सुंदर बनाया. परत एकदा, नदी सागर सुंदर बनाया. नदी सागर सुंदर बनाया, दुनिया गोल बनाया. हाय रे बाबा दुनिया गोल बनाया. व्हेरी गुड. परत एकदा, दुनिया गोल बनाया. हाय रे बाबा दुनिया गोल बनाया. सो तुम्ही मला बोलवला तिकडे, आपण थोडंफार पर्यावरणाविषयी बोलणार आहोत. मी बोलायला उभे राहिले. काय वाटतं पर्यावरण काय बोलेन मी जास्तीत जास्त? तुमच्या मते पर्यावरण म्हणजे काय? आता प्रश्न तर टीचर लोकांनी विचारलेले आहेत, आता मी तुम्हाला विचारते, तुम्हाला काय वाटतं पर्यावरण म्हणजे काय? हा, एक शब्द पण चालेल. पर्यावरण म्हणजे काय? फास्ट घेऊया. पर्यावरण म्हणजे सजीवाच्या भोवतालची परिस्थिती. ओ माय गॉड. ओके, डेफिनेशन. येस. ओके ओके, लिस्ट गोज ऑन. येस. आणि दुसरं काय पर्यावरण म्हणजे? हा, वातावरण. ओके ओके ओके. सो हे सगळं आहे काय? पर्यावरण. आणि आता आम्ही हल्ली बरंच ऐकतो ना, पर्यावरणामध्ये बदल झालाय, क्लायमेट चेंज झालाय, ग्लोबल वॉर्मिंग झालाय, तापमान वाढतंय, प्रदूषण वाढतंय. खरोखर असं होतंय? तुम्हाला पटतं ना? कशामुळे होत असेल, काय वाटतं? जंगल तोड. ओके, अजून? माणूस निसर्गामध्ये जास्त इंटरफेअर करतोय. ओके, अजून? प्रदूषण. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होत आहे? पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. कशा पद्धतीने भोगावा लागतो? तापमान वाढतं, त्यामुळे आपल्या बॉडीवरती त्याचे बरेचसे परिणाम होतात. अजून काय? अकस्मात पाऊस पडतो, ढगफुटी होते, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आता मी जर तुम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या पर्यावरणातल्या गोष्टी ज्या चुकीच्या घडतायत त्या ह्या अशा लेवलवर पोहोचल्या आहेत की 2030 किती वर्ष राहिली? 4. 2030 पर्यंत जर आम्ही निसर्ग संवर्धनासाठी काम केलं नाही, तर मी जाऊन किती लोकांना भाषणं दिली, किती झाडं लावली, किती काही केलं, तरी मी निसर्ग ॲक्च्युली वाचवू शकणार नाही. अशा वाईट परिस्थितीमध्ये आम्ही आहोत. आता तुमच्यासोबत बोलण्याचं कारण काय? हे एवढं स्पेशल काय आहे? जर मी तुमच्याबद्दल थोडीशी जेलेसी आणि राग दाखवला की तुम्हाला शुद्ध हवा मिळाली तुमच्या लहानपणी, तुम्ही 21, आता मी 21 वर्षाची आहे, तुम्ही 21 वर्षाचे असताना तुम्हाला शुद्ध हवा आणि पाणी मिळालं, मला नाही मिळालं, आणि मी जर तुमच्यावर आरोप टाकले की तुमच्यामुळे नाही मिळालं, तर कसं वाटणार? वाईट वाटणार ना, की असं कसं? तुम्हाला असं पण विचार येईल का की ह्यांना पण मिळालं पाहिजे, मला शुद्ध हवा मिळाली, मला शुद्ध पुढच्या पिढीला पण मिळालं पाहिजे. ओके, तुमची मुलं असतील किंवा तुमची नातवंड असतील, त्यांच्यासाठी तुम्ही फ्युचर प्लॅनिंग केलेलं असेल, बरोबर? बँक बॅलन्स असेल, कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल की तुमच्यानंतर तुमच्या मुलांना त्रास नको होते, त्यांना एक सेटल लाईफ जगता यावी. जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही केलेल्या मेहनतीचा शून्य उपयोग, तुम्ही फेल झालात, वाईट वाटणार? येस, वाटलंच पाहिजे, कारण हे सत्य आहे. कारण जर पृथ्वीच नसली, निसर्गच नसला, तर तुम्ही कमावलेला पैसा, गाडी, बंगला, इन्व्हेस्टमेंट आणि जागा मी कशी वापरू, मी कशी उपभोगू? आणि त्यासाठी माझ्यासारख्या मुलांना आता बाहेर पडावं लागतंय आणि काहीतरी करावं लागतंय, आवाज उचलावा लागतोय. म्हणून आम्ही ही संस्था स्थापन केली, यूथ बीट्स फॉर क्लायमेट. त्या अंडर आम्ही स्वच्छता मोहीम सुरू केल्या, झाडं लावायला सुरू केली, झाडं भेट द्यायला सुरू केली, पर्यावरणाविषयी आम्ही बोलत राहिलो. एखादा प्रॉब्लेम आहे,
जर आम्ही त्या प्रॉब्लेम बद्दल बोललोच नाही तर त्याचा उपाय येणार आहे का? नाही. आपल्याला जर माहितीच नाही की काहीतरी चुकीचं घडतंय तर आपण त्याबद्दल विचारच करणार नाही. म्हणून आम्ही बोलायला सुरुवात केली. आता मी तुमच्या समोरही उभं राहून काय करते, बोलते, तुम्हाला सांगते हे असं घडतंय तसं घडतंय. आपल्या सर्वांना माहिती आहे की पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे आणि आता आपण 5th मास एक्सटिंक्शनच्या मध्ये आहोत. मास एक्सटिंक्शनला मराठीत काय म्हणतात नाही माहिती मला, पण डायनासोर होते आपल्या पृथ्वीवरती आणि मग एक उल्का आली, ती पडली आणि मग पूर्ण पृथ्वीचा नाश झाला. सिमिलर गोष्ट आताही घडते, पण एखादी बाहेरची उल्का इकडे येऊन पडणार नाही आहे. माणूसच आपल्या कर्माच्या फळाने नष्ट होऊन जाणार आहे. त्यामुळे माझ्यासारख्या मुलांच्या मनात, माझ्या जनरेशनमध्ये भीती आहे मृत्यूची, सगळं संपून जाण्याची, आणि एका प्रकारचा राग आणि दुःख पण आहे की तुम्हाला जगायला मिळालं, मला नाही मिळालं. तुम्हाला शुद्ध हवा मिळाली, मला नाही मिळाली. तुम्हाला शुद्ध पाणी मिळालं, मला नाही मिळालं. आणि त्यासाठी आम्ही असं आवाहन करतोय की जसं तुम्ही आमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करता, जसं तुम्ही आमच्यासाठी पैसे जमवता, एखादी जमीन विकत घेता, घर बांधता, बंगला बांधता, गाडी घेता, तशाच प्रकारे ह्या पर्यावरण वाचवण्याच्या लढ्यामध्ये आम्हाला सपोर्ट करा, आम्हाला साथ द्या. कारण पर्यावरण म्हणजे दुसरं कोणी नाही. असं कोणीच का नाही बोललं पर्यावरण म्हणजे मी नाही आहे का पर्यावरण? मी आहे ना, मी स्वतः पर्यावरणाचा भाग आहे. मी ऑक्सिजन घेते, मी पाणी पिते, मी जेवते निसर्गातलं, बरोबर? मी सुद्धा निसर्गाचा भागच आहे. मग मी माझ्या पर्यावरणाचं काम करणं म्हणजे बेसिकली काय माहिती आहे, स्वार्थ, सेल्फिश होणं. आम्ही ना पर्यावरणवाले जे आहोत, पर्यावरणवादी वाले आपण म्हणतो, हे ना खूप सेल्फिश आहोत. आम्हाला इतकी पडली आहे ना स्वतःच्या जीवाची की आम्ही पर्यावरण वाचवण्याच्या मागे लागतोय. झाडं तोडू नका म्हणून मागे लागतोय, नवी झाडं लावा म्हणून मागे लागतोय. का? कारण आम्हाला जगायचं आहे. आणि आमच्यासोबत माझा पहिलीतला भाऊ आहे. ओके, मला एवढं टेन्शन आताच येतं. मी तरी 21 वर्ष जगले, तो पहिलीत आहे. त्याचं काय होणार पुढे, बरोबर? आता जर दिल्लीमध्ये AQI जर 600-700 वर जातोय, तो बिचारा 21 वर्षाचा होईपर्यंत आपल्या कोकणाचं काय होईल? कितीतरी रिफायनरी येत आहेत आपल्या कोकणामध्ये, नवीन नवीन रिफायनरी प्रोजेक्ट येत आहेत, कुठे डेव्हलपमेंट होतीये, बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं? ओके, का चुकीचं आहे? पण पाहिजे ना डेव्हलपमेंट, असं कसं? येस, बरोबर. सो हे बदल आपण स्वतःहून फेस करतोय, बरोबर आहे ना? कुठे करायची डेव्हलपमेंट? सगळीचकडे. कोकणासारख्या निसर्ग संपन्न आपल्या कोकणामध्ये असे प्राणी आहेत, असे पक्षी आहेत, असे कीटक आहेत जे अख्ख्या जगामध्ये कुठे नाही आहेत. आणि आम्ही काय करतोय? कापला घातला शिमीट, बरोबर? ह्याने काय होते, पूर्ण सिस्टीम खराब होते. आपल्याला माहिती आहे ना, आपण इकोसिस्टीम मध्ये राहतो. इकोसिस्टीम म्हणजे काय? प्रत्येक गोष्ट एकामेकावरती कनेक्टेड आहे, अवलंबून आहे. आपण पण माणसं अवलंबून आहात ना एकामेकावरती. एखादा अवयव नसला आपला, काढला चालेल, डोळे नाही आहेत, डिफिकल्ट होईल ना जगायला. तसंच प्रत्येक प्राणी, पक्षी, कीटक हे सगळं काय आहे, एकामेकासोबत कनेक्टेड आहे. पण माणसाचं काय झालंय, तो आता कुठल्या सिस्टीम मध्ये राहतो माहिती आहे? इगो सिस्टीम मध्ये. इगो सिस्टीम म्हणजे काय? मी मोठा आणि निसर्ग छोटा, मग निसर्ग बरोबर फटके देतो आणि मग आपण रडत बसतो. सो त्याच्यापेक्षा आपण बदलू शकतो का ह्याचा पण विचार करूया. नॉर्मली काय होतं, आपण जातो, पर्यावरणाबद्दल ऐकतो, झाडं लावली पाहिजेत, पाणी वाचवलं पाहिजे, प्लॅस्टिकचा वापर कमी केला पाहिजे, कंटाळा येतो ना. सगळेजण आपल्या पर्यावरणाचा विषय आलो की हेच घेऊन बसतात. सो आपण आता ह्या क्षणाला असा विचार करू शकतो का की प्लॅस्टिक, पाणी, हवा, प्रदूषण ठेवूया बाजूला, मी पर्यावरण आहे. किंवा माझं, तुमच्या आवडीचं कोणतरी असेल ना, तुमचा बेबी बॉय, बेबी गर्ल किंवा तुमची नातवंड असतील, कोणतरी खास असेल छोटंसं, ते तुम्हाला खूप आवडतं, आजी आजोबा म्हणून हाक मारतं, तुम्हाला हक करतं, छान वाटतं ना. कोणतरी स्पेशल असेल, आपण त्याचा विचार करू शकतो का आताच्या काळामध्ये? तुम्हाला अशा प्रकारचे आमच्या डोक्यात विचार चालू होऊ शकतात का की मी एवढं चांगलं आयुष्य जगलो,
किंवा जगले, आता मी ह्यांच्यासाठी काहीतरी करू का, रादर देन आपला जो चंगळवाद आहे, चंगळवाद आपल्याला माहिती आहे, कन्झ्युमेरिझम, सुख कशात आहे, ओरबडण्यात. माझ्याकडे पैसा आला मी खुश झालो, मी काहीतरी घेतलं खुश झालो. ऍक्च्युली खरोखर तुम्हाला वाटतं की आम्ही सगळे आताची जनरेशन खुश आहोत? आमच्याकडे हजार गोष्टी आहेत, पण तेवढं सुख आहे का? तुम्ही तुमच्या बालपणाचा विचार करा. जास्ती गोष्टी होता का तुमच्याकडे? खूप काय काय, AC, बंगला, TV, गाडी, फ्रीज नव्हतं, पण तुम्ही खुश होता ना? तुम्ही खुश होता ना? खूप हॅपी होता तुम्ही. तुम्ही बोलताना पण सांगता की आम्ही आमच्या जमान्यात आम्ही हा केला, आम्ही ता केला, आम्ही असे जगलो, आम्ही असे मस्त जगलो. बरोबर बोलताना त्यावर तुमच्याकडे सुख सुविधा होत्या काय? नाही. चंगळवादाचा तुम्हाला परिणाम झालेला का? नाही. मग तुम्ही जसे खुश होता तसे आम्ही पण होऊ शकतो. मग नको जाऊया ना त्या चंगळवादाकडे, थोडंसं ठेवूया बाजूला, इट्स ओके, थोडं राहूया निसर्गात. आपण पर्यटन कशासाठी करतो? एंटरटेनमेंटसाठी, एन्जॉयमेंटसाठी करतो. आपल्याच घराच्या बाहेर एक मस्त झाड असतं, ते एका काळामध्ये त्याला मस्त पिंक कलरची फुलं आलेली असतात, एकदा पानं आलेली असतात, कुठेतरी त्याचं खोडावर काहीतरी बसलेलं असतं, सकाळच्या पक्ष्यांचा आवाज येत असतो. आपण कधी ऑब्झर्व केलंय का हे? तुम्ही केलं असेल, पण आम्ही करतोय का? नाही. त्यामुळे आम्हाला गरज आहे तुमच्या काठीची. आम्हाला पण तुम्ही सपोर्ट करा ह्या निसर्गाशी परत एकदा कनेक्ट होण्यासाठी. माझ्यासारखे बऱ्याच जणांनी, तुमच्या घरात असलेल्या प्रत्येकाने सुद्धा कनेक्ट होणं गरजेचं आहे आपल्या स्वतःच्या मातीशी. ओके, आपण क्विक एक ॲक्टिव्हिटी करूया. मी 1, 2, 3 म्हटलं की सगळ्यांनी एकत्र श्वास घ्यायचा आणि सोडायचा. ओके, एकत्र. हा, 1, 2, 3, सोडा. ओके, आता मला 500 रुपये द्या. नाही, 500 रुपये द्या. का नाही देणार? माझी आहे का हवा? माझ्या मालकीची आहे का हवा? निसर्गाची आहे, फ्री आहे ना. आता आपलं वय किती झालं? 60-70. फ्री, रोज फ्री ऑक्सिजन भेटतोय. पण आताची परिस्थिती काय आहे शहरांची, की ऍक्च्युली पैसे भरावे लागतायत. कुठेतरी त्या सेंटरमध्ये जाऊन उभं राहावं लागतंय 20 मिनिटं चांगल्या ऑक्सिजनला, आणि परत बाहेर आलो की आलं प्रदूषण. बरोबर, कुठेतरी चुकतंय ना. आपण आपल्या स्वतःच्या मुळाशी, मातीशी कुठेतरी लांब गेलोय. आता परत थोडं मागे यावं लागणार का? काय यावं लागणार मागे? काय गरज आहे? काय यावं लागणार मागे? पर्यावरण सुधारणार. नको जाऊया. येस, मी चांगली जगणार. माझ्या घरातला माझा नातू जो आता शाळेत शिकतोय, तो कॉलेजला जाईपर्यंत त्याला दिवस रात्र AC मध्ये बसता लागू नये, आणि तो तरी पण एक चांगलं निरोगी आयुष्य जगावा. म्हणून पटतंय थोडंसं की काहीतरी गडबड वाटते? नाही वाटत आहे. ओके, सो तुम्ही मालवणमध्येच असता? ओके, सो आपण काही ठरवू शकतो का की आपण काहीतरी करूयात? पटतंय की काहीतरी केलं पाहिजे? मग काय करायचं? ओके, ह्यावर आपण विचार करूयात का आता? की मला समजतंय पर्यावरण वाचवलं पाहिजे, माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या नातवंडासाठी. मी काय करू? मी बाबा दमलोय, इतका मी काम केलंय, आता माझे रिटायरमेंटचे दिवस चालू होत. तर मी ह्या रिलॅक्स मध्ये मी काय करू शकते? मी काय करू शकतो? आपण विचार करूया. ओके, तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं की आपण सगळेजण एकत्र मिळून, आता माझं काय झालं सांगत्या, मी एकटीच होते, मला विचारायला काहीतरी केलं पाहिजे, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. ओके, मी बाहेर गेले, म्हटलं क्लीनअप सुरू करूया. 2 मैत्रिणींना सांगितलं, त्यांना पटलं. त्या अजून 2घांना सांगितलं, त्यांना पटलं. मग आम्ही पहिल्याच दिवशी 20 मुलं जमलो आणि आम्ही स्वच्छता केली 24 सप्टेंबर 2021ला. त्यानंतर आता 80 ते 90 वेळा आमचं आता चालू आहे. आता 80-90 क्लीनअप झाले. सो असं आपण काय करू शकतो? पहिली स्टेप आपण ऑलरेडी घेतली. आपण विचार करायला सुरू केला की पर्यावरण म्हणजे मीच आहे आणि मला स्वतःला जगण्यासाठी ह्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आता आपण पुढे जाऊन काय करू शकतो? तुम्ही तुमच्या घरी जाऊन काय करू शकता पर्यावरण वाचवण्यासाठी? येस, ओके, झालेला कचरा योग्य विल्हेवाट लावायची असेल
त्या पद्धतीने मी करेन. एवढे साधे एक आपण करण्यासारखं की त्याला काय पैसे मिळत नाही. खरं म्हणजे बेसिकली मालवण हे शहर असं आहे की जवळजवळ 70% लोकांची घरं आहेत, 30% फ्लॅट असतील आणि ते फ्लॅट सुद्धा 90% रिकामीच आहे, म्हणजे अपार्टमेंट. मग प्रत्येकाच्या घरासमोर एक कंपाऊंड आहे, 2-4 माड आहे. खरं म्हणजे कचरा गाडी ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे. कचरा गाडी येतच कमा नाही. मला सांगा 50 वर्षापूर्वी कचरा गाडी कुठे होती? नव्हती ना. मग आपला कचरा कुठे जात होता? मग काय करत होतो? 22 मध्ये जेव्हा मी मुंबईहून मालवणला आलो, या क्षणापर्यंत मी कचरा पेटी प्लास्टिक शिवाय काही घेत नाही. मी चुकूनही माझा कचरा मी त्या हाताळीला ते देत नाही. फक्त मी प्लास्टिक देतो, कारण प्लास्टिक जर मी माझ्या मनाच्या मनात ते हे होणार नाही. मग त्याच्यावर काय होतं उपाय? तर प्लास्टिक मुक्त मालवण करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल? हाच एक संकल्प धरून रोटरी क्लब ऑफ मालवणने हा संकल्प घेतलेला आहे या वर्षापासून. प्लास्टिक मुक्त मालवण. तर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी काही एक स्टेप बाय स्टेप माझ्या मनात त्या संकल्पना आहे की गेल्या वर्षी म्युन्सिपाल्टीने एक स्पर्धा दिली होती की आपल्या घरात जे प्लास्टिक येतं ते प्लास्टिक आपण काय करतो, कचरा करून टाकतो किंवा त्याच्यात कचरा घालून कचरा बिल टाकतो. मग तो गाई म्हशी खातात, गाई म्हशी मारतात. तर त्यापेक्षा जी प्लास्टिक पिशवी आपल्या समोर येते, आपल्या घरात प्लास्टिकच्या बाटल्या सुद्धा येतात, मग ते कचरा ती प्लास्टिक पिशवी त्या बाटलीत फेकून भरायची मजा म्हणून. अशा बाटल्या मला वाटतं म्युन्सिपाल्टी गेल्या वर्षी स्पर्धा दिली होती. जो जास्त बाटल्या देईल त्याला बक्षीस ठरवतो. मग प्रत्येकाने तुम्ही काय म्हणण्यापेक्षा मी कसं करू शकतो का, हा प्रत्येकाने विचार केला तर सहजच ते शक्य आहे की प्लास्टिक बाहेर जायचंच नाही. त्यामुळे कचरा गाडी जी फिरते ती बंद होईल. ओके, एक कॉन्सेप्ट समजला. आपण बोलताना असं पण बोललो की आपण कचरा जाळतो, हे बरोबर आहे. प्लॅस्टिक जाळण्याने कॅन्सर सारखे भयंकर आजार होतात. त्यामुळे आपल्याला दुसरा ऑप्शन नाही आहे, आपल्याला गाडीवर द्यावा लागतो. ओके, तुमच्या घरासमोर परडी असत, भली मोठी असत, किती झाडात असत ना? भरपूर झाडा. ओके, प्रश्न तुम्हाला असा की पडलेल्या पाल्या पाचोळ्याचं पत्र्याचा काय करतास? झाड खरोखर की जाळता? ओके, व्हेरी गुड. तुमच्या आजूबाजूला असलेल्यांना पण सांगा की पतेरो जाळूचो नसता. साधा विचार करायचा. निसर्ग हुशार आहे. आपल्यासारख्या हुशार माणसाला बनवलं, त्याने पडलेल्या सुक्या पाण्याचं काहीच केलं नसेल की बनवून झालं सगळं आणि बसला. तो पत्रा पडता तू जाळ बघ, काय ता नाही गेलं असेल ना, काहीतरी प्लॅनिंग केलीच असेल निसर्गाने. त्यामुळे त्याला आपण मातीतच कुजायला देऊया. बरोबर. तुमच्याकडे जर आता मी तुम्हाला सांगते ते तुम्हाला शक्य असेल तर करा, मी तर म्हणेन कराच करा. तुमच्या आजूबाजूला जर मोठी झाडं असतील तर प्लीज आपण ती नको कापूया, प्लीज. ओके, सपोज ही तुमची टीम आहे, सर आहेत, ओके, आणि मी तुम्हाला बोलले ना माझा पहिलीत भाऊ आहे. अचानक सर असे गायब झाले, मॅजिक झालं आणि सर बाहेर गेले, ऑस्ट्रेलियाला वगैरे गेले लेक्चर द्यायला. आणि मी जेरोलला, माझ्या भावाचं नाव जेरोल, ओके, जेरोलला आणून बसवलं सरांच्या जागी. तर जेवढंच काम सर करतात तेवढं माझा भाऊ करू शकेल पहिलीतला. सिमिलरली ते 70-80 वर्षापूर्वीचं झाड, त्याचं काम हे 2 दिवसाचं 2 महिन्याचं रोपटं करेल का? मग आपण मोठी झाडं वाचवू शकतो का? ह्याचा आपण विचार करूया. प्रत्येक गोष्ट सुशोभीकरणाच्या नावाखाली सिमेंट मारूची गरज नाही, बरोबर. कारण हे जे पावसाचं पाणी येतं ते जर मातीत मुरलं नाही आणि आपल्या ग्राउंड वॉटरला म्हणजे जमिनीखाली जे झरे आहेत त्यात गेलंच नाही तर आम्ही पाणी कसं प्यायचं? धामापूर मधलं पाणी येतं आपल्याकडे, बरोबर. हल्ली पेपरमध्ये आलेलं की खूपच अतिप्रमाणात त्याचा उपसा होतोय. मालवणला आम्ही एवढं पाणी देतोय, धामापूरचं तळ, बरोबर. मालवणातला माणूस स्वतःचं पाणी का नाही वाचवू शकत? तो स्वतः आपल्या घरावरती रेन वॉटर हार्वेस्टिंग का नाही करू शकत? त्याच्या परड्यातलं पाणी ते त्या जमिनीत का नाही मुरू शकत? प्रयत्न करू शकतो, करणार. सो दोन तुम्हाला होमवर्क दिले मी, गृहपाठ.
ओके, एक तर आपल्या आजूबाजूची शक्य असतील तर स्वतःच्या मालकीची, आणि कोण जर ऐकणार असात बऱ्या मनाचा माणूस तर ते काय सांगा, काय मोठी झाडं तोडायची नाही. दुसरं म्हणजे सगळीकडे सिमेंट मारूची गरज नाही. असं ते मातीतली माणसं कोकणात राहतात. जाऊन दे त्याचा पावसाचं पाणी जाऊन दे मातीत, म्हणजे त्या विहिरीक सुद्धा गावतला. तिसरं, आपण कचरा जाळूया नको. ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवूया. ओल्या कचऱ्याचा ब्राऊन गोल्ड खत होता तर स्वतःसाठीच वापरूया, नको देऊया दुसऱ्यांका. 3 झाला. 4, सर बोलले इको ब्रिक्स बद्दल, ते प्लॅस्टिक बॉटलमध्ये आपण जे प्लॅस्टिक घालतो ती ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो, तर ती बघूया. अजून काय करू शकतो? वा, मी 4 होमवर्क दिले मी तुम्हाला, मस्त. अजून आम्ही अगोदर बाजारात जाताना प्रत्येकाच्या हातात कापडी पिशवी असायची. ओके, माझ्यासाठी सुद्धा वेगळी पिशवी असायची. आता सगळ्यात म्हणजे जनरली प्लास्टिक प्रत्येकान जाताना कापडी पिशवी घेऊन जायची प्रत्येक गोष्टीला. मी तर स्वतः घेऊन जाते. मी जनरली मी घेत नाही प्लास्टिकची पिशवी. गुड पण गुड. आमच्या वेळी चिकन मटन घेऊन जाताना सुद्धा बरेच जण स्टीलचा डबा घेऊन जायचे आणि त्याच्यातनं घेऊन यायचे. किंवा मग तेव्हा पेपर वापरायचे. आता पेपरमध्ये काय ती शाई ही असते त्यामुळे पेपर नाही. पण खूप जण मासे मटण वगैरे घ्यायला जायचे ना, डबा घेऊन जायचे स्टीलचे आणि त्याच्यातून तर आपण तसं केलं, आपल्यापासून सुरुवात केली. पिशवी नकोच म्हणून सांगायची. मी बऱ्याच भाजीवाल्यांकडनं फळवाल्यांकडनं पिशव्या घेत नाही. सांगितलं आपल्याकडून जर ती पिशवी वापरली ना, आम्ही तेव्हा नेत होतो, आता न्यायला काय हरकत आहे. आता जे प्लॅस्टिक पॅक येतं त्याला आपण काहीच करू शकत नाही, कारण ते आता त्यांना शक्यच नाही. पण हे जरी आपण या छोट्या छोट्या गोष्टी केल्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग बरोबर आहे. छपराचं पाणी आम्ही विहिरीत सोडले. मी कुंभार म्हटलं राहते, आम्ही विहिरीच्या हे करू, जेवढं पाणी 1 महिना केल्यानंतर सगळं पाणी विहिरीत सोडतो. विहिरीची आपोआप पातळी वाढते पाण्याची. वाव, व्हेरी गुड. त्याच्यासाठी क्लॅप करूया आपण. हे खूप इन्स्पायरिंग होतं. त्यांच्यासारखं आपण पण केलं तर आपण सुद्धा खूप मोठा बदल घडवू शकतो. अजून एक गोष्ट ही थोडी मोठ्या लेवलला आहे, पण तुम्हाला पटत असेल तर घ्या. काही लोकांना सवय असते की एक सर्टन टाइम लिमिट नंतर आपण इन्व्हेस्टमेंट करतो जागेंमध्ये. तर तुम्ही सुद्धा जेव्हा जागेंमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल तेव्हा जर तुम्हाला शक्य असेल तर तसं जर एखादा माणूस असेल ज्याला जंगल वाचवायचं असेल आणि तो म्हणतोय की माझ्याकडे पैसा आहे, मी एखादी जागा विकत घेऊ शकतो आणि ती राखीव ठेवू शकतो, काही गरज नाही डेव्हलपमेंट करायची, असा जर कोणाच्या मनात विचार असेल तर तुम्ही आम्हाला नक्की भेटा. आपण ह्यावर एकत्र डिस्कशन करू शकतो की कोणाला जर एखादी जागा विकत घ्यायची असेल निसर्गातली आणि त्यातलं काही तोडफोड काटछाट सिमेंट मारूचा नाया आहे तशी ठेवायची आहे, असंही सुद्धा आपण करू शकतो. जे मँग्रुव्ज आहेत तर कायाकिंग होतं, म्हणजे निसर्गाला जर ऱ्हास न होता कायाकिंग करतं. किंवा कोणाची जंगलं असतील तर नेचर ट्रेल, निसर्ग सफारी, आम्ही पण ते करतो. आम्ही इकोमेट्स म्हणून निसर्ग शाळा घेतो मुलांसाठी. दर रविवारी आम्ही 2 तास, 1 तास आम्ही मुलांना एकत्र बसवून, सपोज आज आम्हाला झाडांबद्दल माहिती द्यायची आहे तर 1 तास बसून आम्ही त्यांना झाडांची माहिती देतो आणि दुसरा 1 तास आम्ही त्यांना फिरायला घेऊन जातो निसर्गात. तुम्ही ती झाडं बघा, ती कशी आहेत ती अनुभवा. म्हणजे ह्याने काय होईल की जो बॉन्डिंग आपलं तुटलं आहे ना निसर्गासोबतचं, ते थोडं परत कनेक्ट होईल आणि त्यांना मग ती फिलिंग डेव्हलप होईल नंतर की हे वाचवलं पाहिजे. आधी त्यांना बघू दे, एन्जॉय तरी करू दे, ते किती छान आहे ते त्यांना समजू दे ना. तो हे हार्ट टू हार्ट कनेक्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सिमिलरली आम्ही टुरिस्ट पण जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्यांना निसर्गात घेऊन जातो चालत फिरायला. त्यामध्ये पक्ष्यांचं निरीक्षण करणं, झाडांचं निरीक्षण करणं किंवा पाणी, दगड, माती, जास्त काही नॉलेज असायची गरज नाही आहे. फक्त दृष्टिकोन असला पाहिजे की ते खरंच सुंदर आहे, त्याची सुंदरता फील करायला आली पाहिजे. सो असं जर तुमच्याकडे जर असतील जमिनी, निसर्ग मस्त छान त्याच्यामध्ये जंगल असेल तर प्लीज आपण जंगल ते नको तोडूया. तिकडे तुम्ही इको टुरिझम डेव्हलप करू शकता का? तिकडे तुम्ही असे निसर्ग ट्रेल घेऊ शकता का? तुम्ही पक्षी मित्रांना, तज्ज्ञांना बोलवू शकता की आपल्या मालवणमध्ये बरेचदा तज्ज्ञ येतात, भेटतात. सो आम्ही त्या गोष्टीचा वापर करून त्या जागेचा निसर्गाचा ऱ्हास न करता सुद्धा इन्कम जनरेशन करू शकतो का, ह्याचा पण आपण विचार करू शकतो. आणि त्यासोबत एक पुस्तक आहे माझ्याकडे, जर कोणाला हवं असेल तर सांगा, आपण ऑर्डर करूयात. पर्यावरणीय बुद्धिमत्ता, डॉक्टर रुपेश पाटकर हे सायकायट्रिस्ट आहेत
आणि ते खूप हुशार आहेत. ओके, जेव्हा माझ्या सुद्धा लाईफमध्ये एक वाईट प्रसंग घडलेला आणि तेव्हा मी त्यांच्याकडून थेरपी घेतलेली, 3 महिन्याची मी थेरपी घेतलेली आणि त्याचा मला खूप फायदा झालेला. पण ते पर्यावरणाबद्दल पण खूप छान लिहितात. हे पुस्तक जे आहे ना, ते तुम्ही कितीही वेळा वाचलं तरी असं वाटतं की काही ना काही नवीन त्यातनं शिकायला भेटतंच. सो जर तुम्हाला पर्यावरण ह्या संबंधित जास्त कनेक्ट राहायचं असेल आणि मी काय करू हा प्रश्न जर तुमच्या डोक्यात असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचलं पाहिजे. तुम्हाला हवं असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा, आपण ऑर्डर करूया तुमच्यासाठी. ओके.